नमस्कार। आज आपण एलिमेंटरी इंटरमिजिएट ड्रॉइंग ग्रेड परीक्षेसाठी लागणाऱ्या साहित्याची यादी पाहणार आहोत। शासनाकडून सर्व विषयासाठी 28 सेंटीमीटर बाय 38 सेंटीमीटर आकाराचे ड्रॉइंग पेपर म्हणजेच उत्तरपत्रिका ही देण्यात येत असते। त्याच पद्धतीने ट्रेसिंग पेपर व टिप कागदही पुरवण्यात येतो। यासाठी पेन्सिल आपल्याला HB 2B आणि त्याच पद्धतीने 0.5 शिसे असलेली क्लच पेन्सिल ही सुद्धा चालू शकते। यामध्ये तुम्हाला रबर जे आहे ते उत्तम प्रतीचे व मऊ असलेले खोट रबर आणि शार्पनर तुम्हाला वापरायचं आहे। त्याच पद्धतीने कंपास पेटी व सेमी व इंचाचे आकडे असलेली 30 सेंटीमीटर लांबीची प्लास्टिकची पट्टी असायला हवी आहे। त्याच बरोबरीने इंक पेन, वॉटरप्रूफ पेन, स्केच पेन, जेल पेन, त्याच पद्धतीने काळ्या रंगाचे मायक्रोट्रिप पेन हे तुमच्याकडे असले पाहिजे। यामध्ये जे ब्रश आहे ते 0, 1, 3, 5, 8 व 12 नंबरचे राउंड ब्रश, त्याच पद्धतीने वॉश देण्यासाठी साधारणपणे 1 इंचाचा चपटा ब्रश तुमच्याकडे असायला हवा आहे। यामध्ये जे ऑइल पेस्टल कलर आहेत ते 24 अथवा 48 शेड असलेले असायला हवे आहे। यामध्ये जे रंग आहेत तर त्यामध्ये पोस्टर कलर, ज्यामध्ये 12 बाटल्यांचा संच, त्याच पद्धतीने पारदर्शक रंग म्हणजेच ट्यूबचे किंवा केक कलर तुम्हाला यूज करायचे आहे। पॅलेट मध्ये तुम्हाला मोठ्या आकाराची व्हाईट कलरची पॅलेट वापरायची आहे। त्याच पद्धतीने तुमच्याकडे पॅलेट ही लहानी आकाराची थोडी एक असली पाहिजे। पाण्यासाठी काही भांडी वापरायची आहेत। यामध्ये पाण्यासाठी 2 भांडे तुमच्याकडे असायला हवे। एक स्वच्छ पाण्यासाठी आणि खराब झालेल्या पाण्यासाठी तुमच्याकडे भांडे असायला हवे आहे। तसेच तुमच्याकडे ड्रॉइंग बोर्ड असायला हवा आहे। साधारणपणे एक अर्ध्या कागद जो असतो आपला त्याच्यापेक्षा थोडासा मोठ्या आकाराचा तुमच्याकडे ड्रॉइंग बोर्ड असायला हवा आहे। त्याच बरोबरीने ड्रॉइंग पिन्स असायला हवे आहे। कापडी फडके म्हणजेच एखादा रुमाल तुमच्याकडे असायला हवा आहे। त्याच पद्धतीने इतर वस्तू कुठल्या आहेत यामध्ये तर मुद्रा, चित्रे, ठसे इत्यादी तंत्रांचा वापर करण्यासाठी बटाटा, भेंडी, गोंदपाट, टॉवेल यांचे छोटे तुकडे तुमच्याकडे असायला हवे। तसेच स्पंजही तुमच्याकडे असायला हवा आहे। काही ठिकाणी स्टेन्सिल्स कापण्यासाठी थोडेसे कात्री किंवा एखादा कटर तुमच्याकडे असायला हवं आहे। परीक्षा केंद्रावर तुमचं ओळखपत्र तुमच्याकडे असायला हवं आहे, ज्यामध्ये तुमचा फोटो व बैठक क्रमांक असेल। तर या पद्धतीने सर्व वस्तू घेऊन विद्यार्थ्यांनी परीक्षा केंद्रावर पोहोचायचं आहे। विद्यार्थ्यांना या परीक्षेसाठी खूप साऱ्या शुभेच्छा। धन्यवाद।